मुंबईकर म्हटलं की सगळ्यात आधी पहिल्यांदा डोळ्यासमोर उभी राहते ती मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात लोकल। दररोज लाखो मुंबईकर लोकलनं ये जा करतात, पण मुंबईच्या वाहतुकीचा कणा असलेली ही सेवा अजूनही अनेक समस्यांचा सामना करते आणि मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या रेल्वे स्टेशनची आता अवस्था नेमकी कशी आहे आणि सुरक्षेच्या नावाने इथे कसा खेळखंडोबा सुरू आहे याचा आढावा आम्ही मिशन स्टेशन या विशेष कार्यक्रमात घेतोय। यामध्ये सुरुवात करतोय ठाणे रेल्वे स्टेशनने। मध्य रेल्वेवरील सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेलं रेल्वे स्थानक म्हणजे ठाणे रेल्वे स्थानक याची घोषणा रेल्वे प्रशासनानंच केली आहे। मात्र ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। त्यात सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे रिक्षा चालकांची बेशिस्ती। रिक्षा स्टँड असताना या ठिकाणी एवढं चांगलं स्टँड बनवलेलं आहे, मात्र असं असूनसुद्धा जे रिक्षावाले आहेत ते कशाही पद्धतीने रिक्षा लावतात। रिक्षा स्टँडवरती हे संपूर्ण जे रिक्षा चालक आहेत ते रिक्षा उभ्या करत नाहीत आणि हा मधला पॅसेज जो आहे जिथून सगळ्या गाड्या बाहेर पडतात तिथेच रिक्षा चालक जे आहेत ते रिक्षा लावून या ठिकाणी अवैध पद्धतीनं प्रवासी आहेत त्यांची वाहतूक करतात। त्यामुळे वेळोवेळी सांगूनसुद्धा इथे ट्रॅफिक हवालदार जे आहेत ते उभे राहत नाहीत। कुठे बातमी आली किंवा कोणी तक्रार केली तर थातूरमातूर कारवाई केली जाते आणि त्यानंतर पुढे मात्र काहीच होत नाही। आपल्यासोबत एक प्रवासी आहेत, त्यांना विचारत रेल्वे स्थानकाची जे मुख्य मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी सोडवले गेलेत, मात्र रिक्षा चालकांची बेशिस्ती आणि सुरक्षा हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत। कसे काय जे घरी पोहोचण्यासाठी लोकांना रिक्षाने प्रवास करावा लागतो, पण त्यासाठी शेअर ऑटो म्हणा किंवा रिक्षाची व्यवस्था एवढी खोळंबलेली असते आणि रिक्षावाल्यांची मनमानी एवढी जोरदार चालू असते की तिकडे सुरक्षा अधिकारी असायलाच पाहिजेत। RTO ॲटलिस्ट कमीत कमी 2 ते 3 अधिकारी रेल्वे अधिकारी इकडे सुद्धा कमी पुरतील एवढी मोठी गर्दी इकडे असते। त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत विचार केला तर RTOचे अधिकारी इकडे असणे गरजेचं आहे। तसंच रेल्वे आणि रेल्वे स्टेशन परिसर हा कम्प्लिटली रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे द्यायला पाहिजे आणि तो जिकडे कोणी ज्यांचे एंट्रन्स आणि एक्झिट जे असतील ते पॉईंट सील असायला पाहिजे। आता तुम्ही बघाल तर तुम्ही कोणी कुठचंही सामान घेऊन रेल्वेमध्ये घुसताय म्हणजे आपण ऑलरेडी 26/11 आपण फेस केलेलं आहे। त्या अनुषंगाने तुम्ही बघाल तर आजही आपण काही शिकलेलो नाही आहे त्याच्यामागे। आजही कोणी येऊन काही हमले वगैरे करू शकतात। नक्कीच खरंच आपण काही शिकलेलो नाही आहे हेच संपूर्ण दिसतं आहे, कारण का या रेल्वे स्थानकामधून कोणी कशा पद्धतीनेही काही सामान घेऊन आतमध्ये रेल्वे स्थानकामध्ये जात आहे। कुठल्याही पद्धतीची चौकशी किंवा तपासणी कोणत्या व्यक्तीची केली जात नाही। कोणाकडे नेमकं काय सामान आहे, कशा पद्धतीचं सामान आहे, या सर्व गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण का अतिशय गजबजलेलं आणि प्रवाशांनी नेहमी भरलेलं असं रेल्वे स्थानक असतं। इथे कोणताही घातपात घडू शकतो किंवा 26/11 पुन्हा एकदा एक भयानक घटना घडू शकते, मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे। आणि आता जाणार आहोत पुढच्या स्टेशनवर, मुंब्रा स्टेशनवर नेमकी परिस्थिती काय त्याचा आढावा। मध्य रेल्वेवरील सतत या ना त्या कारणाने गजबजलेलं आणि चर्चेत असलेलं रेल्वे स्थानक म्हणजे मुंब्रा रेल्वे स्थानक। या रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, मात्र समस्या ज्या आहेत त्या देखील वाढत आहेत। एक अधिकृत रिक्षा स्टँड आहे, तिथे रिक्षा लागलेले असतात, मात्र सर्वात जास्त रिक्षा अनधिकृत स्टँड जे आहे त्या ठिकाणी लागलेले असतात। त्यामुळे प्रवासी जे आहेत त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। सार्वजनिक वाहतूक नाही आहे, त्याच पद्धतीनं शौचालय नाहीत, अशा विविध समस्या आहेत। काका, रेल्वे स्थानकाच्या बाहेर मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर सर्वात महत्त्वाची समस्या जाणवते तुम्हाला ती म्हणजे कोणती? ट्रॅफिकची, चालता येत नाही आणि रिक्षाबरोबर रिक्षाची हे बघा पॅक सगळं होतं। सगळं बस आली तर बस अडचण होती, लोकांना चालता येत नाही बिलकुल। संध्याकाळी बघितलं तर तुम्ही उभं राहता येणार नाही तुम्हाला इथे। आता आपण उभं राहिलो पण संध्याकाळी उभं राहता येणार नाही तुम्हाला इथे। रिक्षा युनियनचे आपण एक पदाधिकारी आहात, रिक्षा स्टँड असतानाही बऱ्याच ठिकाणी रिक्षा मी पाहिलं की अस्ताव्यस्त उभ्या आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते, तुम्हाला त्रास होतो, प्रवाशांनाही त्रास होतो। इथं कसं माहिती आहे, ट्रॉफिकवाल्याचा जास्त समस्या फार मोठी आहे। ट्रॉफिक हवालदार हजर नसल्यामुळे हा कारोबार होतो सगळा। इथं जसं आम्ही हँडल करून बरोबर रिक्षा रोडच्या बाहेर हाकलून इथं जागा ओपन करून देत असतो। इथं बसस्टॉपची सुविधा व्हायला पाहिजे। या ठिकाणी ज्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्या इथून व्यवस्थित क्रॉसिंग करू शकत नाही। मला इथे बघा की संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी किती महिला ॲक्सिडेंट होऊ होतात। लहान मुलं कशी काय जातात, सारख्या रिक्षा इकडनं तिकडनं जातात। मुंब्रा रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची संख्या वाढते, मात्र दिवसेंदिवस लोकांच्या समस्यांच्या देखील या ठिकाणी संख्या वाढत चाललेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोवलीकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंब्रा। गिरगावमधल्या चाळी म्हणजे जुन्या मुंबईची ओळख असं समीकरण, पण ही ओळख आता इतिहास जमा होते, कारण मेट्रो 3 साठी या चाळींवर आता हातोडा पडणार आहे। पण ही चाळ जेव्हा सोडण्याची वेळ आली तेव्हा रहिवाशांच्या डोळ्यात आठवणींसोबतच अश्रू देखील उभे ठाकले।
गिरगावची ही क्रांतीनगर चाळ 100 वर्ष जुनी, पण इथल्या भिंतींसह इथल्या आठवणीही तितक्याच जुन्या. चाळीतल्या लोकांबरोबर एकत्र उठणं बसणं, एकमेकांच्या अडचणींना धावून जाणं. पण आता क्रांतीनगर चाळ फक्त आठवणीपुरतीच उरणार आहे, कारण मेट्रो 3 साठी मुंबईची ओळख असलेल्या चाळी जमीनदोस्त होणार आहेत. चाळीच्या आठवणीत हरवताना इथले रहिवासी भावुक होत आहेत. काय सांगणार, वाईट वाटतं. समजलं ना, जास्त तरी मला रडू येत आहे, वाईट वाटतं. इथे राहते, इथे सगळं म्हणजे आम्हाला सगळं जवळ. काय करायचं आता, इथं जागा भाड्याने बघायला पाहिजे कुठं. आम्हाला रूम बी दिले नाही, काही लोकांना रूम दिले, आम्हाला रूम नाही देतात. मग त्या रूमचे भाडे, ते भाडे काही 20,000 25,000 मागतात, कुठून द्यायचं. वाईट वाटतं त्याला, काय करू त्याला. म्हणून म्हणलं काहीतरी व्यवस्थित हो द्या. काय होईल आता, नाही म्हणता येत नाही, सगळ्याच्या पुढे जाता येत नाही आपल्याला, म्हणून बोलायचं, बाकी काय म्हणायचं. वर्षानुवर्ष सर्व सणवार एकत्र साजरे करणारे हे रहिवासी आता विखुरले जाणार हे सहन करणं त्यांना कठीण जात आहे. म्हणूनच त्यांनी सर्व उत्सव गेट टुगेदर मध्ये साजरे केलेत. मला 55 वर्ष झाली, माझा जन्म तिकडचा आहे आणि माझे आजोबा पण इथलेच, जन्म वगैरे म्हणजे माझ्या 3-4थी पिढी तर इथली माझी चालू आहे. घरापेक्षा पण आपल्या चाळीतल्या लोकांचं महत्त्व, माणसाचं महत्त्व जास्त आहे. कारण इथेच माझा जन्म झाल्यावर लहानाचा मोठा मी याच चाळीमध्ये झालेलो आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही एक अजूनपर्यंत खेळीमेळीने वातावरण. घर कधीही द्या, पण याच माणसांसोबत राहायचंय अशी इच्छा फक्त मालवणकरच नाही तर तमाम चाळीकरांची आहे. कारण जीवाला जीव देणारी ही माणसं मुंबईमध्ये पुन्हा कुठे सापडणार. नवनाथ कोंडेकरसह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि त्या बातमी आहे पालकांना सावध करणारी, कारण लहान मुलांना जपणं म्हणजे खूप जोखमीची गोष्ट असते आणि अनेकदा कामाच्या गडबडीत काही वेळा दुर्लक्ष देखील होत असतं. पण पालकांची नजरचूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय आणणाऱ्या नागपूर आणि पिंपरीतल्या 2 बातम्या बघूयात. तुमचे लहानगे मृत्यूशी खेळतायत का? नागपूरमध्ये फुग्याचा तुकडा अडकून चिमुरड्याचा मृत्यू. पिंपरीमध्ये लॉलीपॉपची नळी गिळल्यानं चिमुरडीचा जीव धोक्यात. नागपूर आणि पिंपरीतल्या दुर्दैवी घटना म्हणजे तमाम पालकांसाठी डोळ्यात जळजळीत अंजन घालणाऱ्या आहेत. नागपूरमध्ये फुटलेला फुगा फुगवण्याच्या प्रयत्नात फुग्याचे तुकडे घशात अडकून 6 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे सानिध्य उरकुडेच्या बाबतीत घडलेल्या या प्रसंगातून सगळ्यांनीच धडा घेण्याची गरज आहे. फुगे फुगवत होता आणि खेळत होता, त्यावेळी फुगा त्याच्या श्वसन नलिकेमध्ये अडकला. त्याचे नातेवाईक जे कोणी होते त्यांनी स्वतः काढण्याचा प्रयत्न केला आणि खाजगी दवाखान्यात सुद्धा घेऊन गेले होते. मे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा मृत्यू झालेला आहे. हा खेळताना अतिशय दुर्दैवी प्रकार झालेला आहे. लहान मुलांनी फुगे फुगवताना वगैरे नातेवाईक जवळ असणे जरुरी आहे. पिंपरीमध्ये घडलेली दुसरी दुर्दैवी घटनाही अशीच डोळे खाडकन उघडणारी. अवघ्या 6 वर्षीय आरोही कोहेणकरचा लॉलीपॉपचा हट्ट तिच्या जीवाशी बेतला असता. प्लास्टिकच्या कांडीसह तिनं लॉलीपॉप गिळल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानं अनर्थ टळलाय. बेडवर आतमध्ये बेडमध्ये खेळत होती, तर खेळता खेळता तर ती चॉकलेट खाता खाता पूर्ण लाळ घशामध्ये रिलीज झाली आणि त्याच्यानंतर मग ती पटकनी घशात लॉलीपॉप गेली आणि त्याच्यानंतर मला कळलं की म्हणजे असं ती खोकल्यासारखं करायला लागली ना, अचानक ती अजून आतमध्ये गेली. पण ऑपरेशन करताना काळजी नाही घेतली तर त्या आमच्या दुर्बिणीने सुद्धा आतड्याला इजावण्याची खूप भीती असते. दुसरी गोष्ट, एवढ्या लहान वयात भूल देणं सुद्धा थोडंसं रिस्की असतं. तर हे सगळं बघता ऑपरेशन करणं खूपच चॅलेंजिंग होतं आणि अजून त्याच्यात महत्त्वाचं होतं की ते लक्षात येणं सुद्धा खूप अवघड असतं. नशिबाने ह्या केसमध्ये त्या मुलीच्या आईच्या लक्षात आलं की ते मिसिंग आहे तो पार्ट, ते खूप महत्त्वाचं होतं आणि हे प्लास्टिकचा पार्ट होता, त्यामुळे एक्सरेत कधी कधी दिसू पण नाही शकत. आरोहीच्या आई वडिलांइतके सानिध्याचे आई वडील नशीबवान नव्हते आणि त्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य घरात या घटना घडू शकतात. नकळत्या वयातील मुलांचं संगोपन म्हणजे जणू तळहातावरचा फोडच आणि त्याचमुळे कामाच्या नावाखाली तुमच्या चिमुरड्यांकडे दुर्लक्ष करू नका. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह पिंपरी चिंचवडहून गोविंद बाकडे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आणि आता बातमी आहे राजकीय 2019च्या निवडणुकांच्या तोंडावर राज्यात मोठा भाऊ कोण याची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि बदलणारं राजकीय वातावरण पाहता शिवसेनेनं मोठ्या भावाचं गमावलेलं स्थान पुन्हा मिळवण्यासाठी आता तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी भाजपला हा थेट इशाराच दिलाय. गेल्या जवळपास 2.5 दशकांच्या युतीत राज्यात शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप छोटा भाऊ असा संसार नेटानं चालला होता. पण 2014 मध्ये मोदींच्या लाटेत भाजपला लोकसभेत घवघवीत यश मिळालं आणि भाजपनं विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी काडीमोड घेतला. पण आता 2014ची हवा राहिली नाही. भाजप युतीसाठी अधीर झालाय. त्यामुळे साहजिकच मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्याला आपला हक्क गाजवायची संधी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून आमची भूमिका अत्यंत मजबूत आणि ठाम आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असू राहणार आणि हा मोठा भाऊ दिल्लीचं तख्त गदागदा हलवणार. शिवसेनेनं दिल्लीचं तख्त हलवून टाकण्याची भाषा करत भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केली. तर युतीसाठी भाजप प्रचंड आशावादी आहे. आमच्याकडे आतापर्यंत प्रस्ताव आला नाही. जेव्हा चर्चेला बसू तेव्हा दोन्ही बाजूचे प्रस्ताव घेऊ आणि त्यावर चर्चा करू. नाही, डेडलाईन तर विड्रॉल पर्यंत चालेल. पण कोणीतरी चर्चा करावी अशी भूमिका होईल. कोणीतरी हात पुढे करेल, त्याला दुसरा येऊन हात मिळेल. शिवसेना मात्र युतीसाठी होता होईल तितकं ताणून धरायचा प्रयत्न करते. विधानसभेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा डाव आहे. भाजपकडून कुठली भाषा किंवा काय प्रस्ताव याच्याविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत. आम्हाला काही माहीत नाही. कारण अशा प्रकारचा कुठलाही कागद, कुठलाही प्रमुख नेता, कुठलाही प्रकारचा प्रपोजल घेऊन मला तरी वाटत नाही उद्धवजीशी आपण आता या विषयावर थोडी चर्चा झाली. पण अशा प्रकारची या सगळ्या हवेतल्या गोष्टी आम्हाला त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. शिवसेनेसाठी लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त महत्त्वाची आहे. 2014 मध्ये जसा भाजपनं दगा दिला तसं पुन्हा होऊ नये यासाठी सेनेची ही टोकाची भाषा सुरू झाली आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.